श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 14 डिसेंबरला आहे दत्त जयंती. दत्त जयंती निमित्त प्रत्येक जण काही ना काही सेवा करत आहे. कोणी 21 दिवसांची सेवा करत आहे तर काही 11 दिवसांची सेवा करत आहे. मग स्वामी चरित्र सारामृत पठण करत असाल किंवा तारक मंत्राची सेवा करत असाल किंवा काहींना गुरुचरित्र पारायण देखील करायची असेल तर आपण या सर्व सेवा करत असतो. त्यासोबत आपल्याला औदुंब वृक्षाची देखील पूजा सेवा करायची आहे. कारण की औदुंब वृक्षामध्ये साक्षात श्री दत्तगुरूंचा वास असतो. औदुंब वृक्षाला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी अडथळे चालू आहे ते दूर होतील. आता अडचणी अडथळे संकटे हे येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण त्यांचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी आपण दत्त जयंतीपर्यंत कोणती सेवा करावी कोणते उपाय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंब वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष देखील म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते. या झाडाचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे. कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी उंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय केल्यास नक्कीच फायदा होतो. असे मानले जाते की उंबराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यास किंवा त्याखाली दिवा ठेवल्यास तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होतो. यासोबतच पैशाशी संबंधित समस्या देखील दूर होतात. वास्तविक पाहता शुक्र हा संपत्ती आणि ऐशो आरामाचा ग्रह मानला जातो. असे म्हटले जाते की ज्याच्या कुंडलीत शुक्र मजबूत स्थितीत असतो त्याला धन आणि ऐश्वर यांची कधीही कमतरता नसते, पण ज्याच्या कुंडलीत शुक्र कमकुवत असतो तिथे दारिद्र्य आर्थिक समस्या आणि तंगी कायम राहते. आता 14 डिसेंबरला दत्त जयंती आहे. तोपर्यंत आपण उंबराच्या झाडाची औदुंब वृक्षाची पूजा सेवा करायची आहे. दत्त जयंतीपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता. तर आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे. तसेच थोडीशी हळद देखील आपण या पाण्यामध्ये टाकायची आहे. आपण एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा बनवणे शक्य असेल तर आवर्जून कणकेचा दिवा बनवावा, कारण की कणकेचा दिवा हा इच्छापूर्तीसाठी खूप प्रभावी मानला जातो. कणिक मळत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तर चिमूटभर हळद टाकायची आहे. तसेच आपण मातीची पंती घेणार असाल किंवा निरंजन घेणार असाल तर ती कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं. दिवा आपल्याला चांगलाच वापरायचा आहे. आता हा दिवा आणि पाणी घेऊन आपल्याला औदुंब वृक्षाजवळ जायचं आहे. आता प्रथम औदुंब वृक्षाजवळ आपण शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण जे काही पाणी आणलं होतं त्यामध्ये आपण साखर आणि हळद टाकली होती ते पाणी औदुंब वृक्षाला अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना आपण श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत राहायचा आहे. तसेच औदुंब वृक्षाखाली खूप मुंग्या असतात, त्यांना देखील तुम्ही काही वस्तू खायला देऊ शकता. यामुळे देखील दत्तगुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो, कारण की अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते. आपल्याला जर जास्त स्वरूपामध्ये देखील दान करणे शक्य नसेल तर कमीत कमी आपण या मुंग्यांना काही वस्तू देखील खाऊ घालू शकता. तर आपण थोडंसं गव्हाचं पीठ भाजायचं आहे, त्यासोबत थोडासा रवा भाजायचा आहे आणि हे भाजत असताना त्यामध्ये शुद्ध तूप टाकावं. त्यानंतर थोडीशी पिठी साखर आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे. या तिन्हींचं मिश्रण करायचं आहे आणि हे जे काही आहे ते आपल्याला मुंग्यांना खायला द्यायचं आहे. यामुळे देखील दत्तगुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. आता आपण औदुंब वृक्षाखाली शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित केला, तसेच तिथे आपण थोडंसं शुद्ध जल अर्पण केलं. त्यानंतर औदुंब वृक्षाला आपल्याला 11 प्रदक्षिणा करायची आहे. प्रदक्षिणा करत असताना आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत राहायचा आहे। आता जप करून झाल्यानंतर आपण औदुंबराच्या खोडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे। आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती आपण औदुंबर वृक्षाजवळ सांगायची आहे। मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, किंवा आपण मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही, कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही, किंवा मुलांचा आजारपण चालू आहे, मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावं, कारण की यामध्ये साक्षात प्रभू श्री दत्तगुरूंचा वास आहे। आता हे सांगून झाल्यानंतर आपण औदुंबर वृक्षाजवळ खाली असलेली थोडीशी माती ही उचलायची आहे, कारण की त्यामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास आहे। आता ही माती घेतल्यानंतर ही माती घेऊन आपण डायरेक्ट घरी जायचं आहे। आता घरी गेल्यानंतर आपल्या देवाऱ्यामध्ये ही माती ठेवायची आहे। त्यानंतर या मातीला प्रभू श्री दत्तगुरूंचे स्वरूप समजून या मातीची आपल्याला रोज पूजा करायची आहे। या मातेला धूप दीप दाखवायचा आहे। तसेच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा देखील आपण जप करायचा आहे। यामुळे प्रभू श्री दत्तगुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो व आपली जी काही इच्छा असते ती इच्छा देखील पूर्ण होते। घराची, मुलांची, पतीची देखील प्रगती होत असते। आता हा उपाय देखील आपण करू शकता। तसेच तुमच्या जर जवळच औदुंबर वृक्ष असेल तर तुम्ही रोज जरी हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल। मग अगदी तुम्ही माती घरी आणली नाही तरी पण चालेल, फक्त आपण तिथे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। तसेच एक तांब्या भरून जल अर्पण करायचं आहे। औदुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा देखील करायची आहे। यामुळे देखील आपली मनोकामना लवकर पूर्ण होते। तसेच या उमराच्या झाडाचा आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे। विष्णूने नरसिंह अवतारात हिरण्यकश्यपूचा वध उमऱ्यावर बसून केला। त्याच्याशी झालेल्या लढाईत नरसिंहाला जखमा झाल्या व नखांना विषबाधा झाली, त्यामुळे त्याने नखे उमराच्या खोडात खुपसून विषबाधेचे शमन केले। लक्ष्मीने उमराची फळे वाटून त्याचा लेप नरसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांना होणारा दाह थांबला। म्हणूनच धार्मिक ग्रंथांमध्ये औदुंबर वृक्षाला खूप महत्त्व आहे। औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात। औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एकचित्ताने एकादशीने रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ आपल्याला मिळते। औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं। या झाडाच्या 1,00,000 प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील जातात। औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंत पटीने फळ मिळते। औदुंबराखाली पाने ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते। औदुंबराची सेवा केल्याने धन, धान्य, संपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य आपल्याला प्राप्त होते। आता जेव्हा पण तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जाल किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाल तेव्हा बाहेरच तिथे औदुंबर वृक्ष असतो। पहिल्यांदा गेल्यावरती आपल्याला तिथे हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर औदुंबर वृक्षाचं दर्शन घ्यायचं आहे। औदुंबर वृक्षाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे। औदुंबर वृक्षाखाली बसून तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप देखील करू शकता। त्यानंतर आपण दत्त महाराजांच्या किंवा स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये मठामध्ये जायचं आहे। एक नारळ घ्यायचा आहे, खडी साखर घ्यायची आहे। त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आहे। आता ही नारळ आणि खडी साखर घेत असताना त्या नारळाला आपल्याला लाल रंगाचा धागा देखील बांधायचा आहे। आता आपली इच्छा, मनोकामना, अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असू दे ती तुम्ही सांगायची आहे। मग घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, किंवा नोकरी हवी आहे, संतान प्राप्ती होत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने स्वामी महाराजांना किंवा दत्त महाराजांना सांगायचं आहे। आपण जर अशा प्रकारे स्वामी महाराजांना नवस केला तर तो नवस देखील पूर्ण होत असतो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।